वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिश या पुस्तकातील लास्ट लेसन हा चॅप्टर शिकणार आहोत. 4.5 द लास्ट लेसन, शेवटचा पाठ हा धडा आता आपण शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला शेवटचा पाठ, द लास्ट लेसन. आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट दॅट मॉर्निंग. त्या दिवशी सकाळी मला शाळेत जायला खूप उशीर झाला होता. व्हेरी लेट, खूप उशीर झाला होता. अँड वॉज इन अ ग्रेट ड्रेड ऑफ स्कोल्डिंग. ड्रेड म्हणजे भीती वाटणे. मला भीती वाटत होती. ऑफ स्कोल्डिंग, रागवण्याची मला भीती वाटत होती. एस्पेशली बिकॉज मिस्टर हॅमल हॅड सेड दॅट ही वूड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल्स. कारण मिस्टर हॅमेल म्हणजे आमचे शिक्षक मिस्टर हॅमेल यांनी सांगितलं होतं की ते आम्हाला पार्टिसिपल्सवरती क्वेश्चन विचारणार आहेत आणि त्यासाठी मला थोडीशी मनामध्ये भीती वाटत होती, असं हा एक मुलगा बोलत आहे. या पाठाच्या सुरुवातीला एका मुलाच्या बोलण्याने या पाठाची सुरुवात होते. तो काय सांगतो की त्या दिवशी सकाळी मला शाळेत जायला थोडासा उशीर झाला होता आणि मला मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती की मिस्टर हॅमेल यांनी आम्हाला सांगितलं होतं की पार्टिसिपल्सवरती मी प्रश्न विचारणार आहे. पार्टिसिपल्स म्हणजे धातुसाधित विशेषणांवर ते प्रश्न विचारणार होते. अँड आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम. आणि मला त्याच्यामधला एक शब्दसुद्धा माहीत नव्हता, त्यातलं सुरुवातीचं अक्षरसुद्धा मला त्याबद्दल माहीत नव्हतं, असं हा मुलगा सांगतो आहे. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ द डोअर्स. एक क्षण मला असं वाटलं, फॉर अ मोमेंट म्हणजे एका क्षण मला असं वाटलं की मी बाहेर जावं शाळेच्या अँड स्पेंड द डे आउट ऑफ द डोअर्स. शाळेच्या बाहेर माझा दिवस पूर्ण घालवावा असं मला वाटलं. मी पळून जावं असं मला वाटलं. इट वॉज सो वार्म, सो ब्राईट. किती उबदार आणि छान असा मोठा प्रकाश पडलेला असा दिवस होता. द बर्ड्स वेअर चिर्पिंग. पक्षी चिवचिवत होते. ॲट द एजेस ऑफ द वूड्स. ॲट द एजेस ऑफ द वूड म्हणजे जंगलातल्या झाडांवरती पक्षी चिवचिवत होते. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉ मिल द पर्शियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग. आणि ओपन फील्डच्या पाठीमागे अँड इन द ओपन फील्ड होती. त्या ओपन फील्डमध्ये ॲट द बॅक ऑफ द सॉ मिल म्हणजे जिथे लाकूड कट करण्याची जी मोठा कारखाना असतो, लाकडाची जी गिरणी असते, त्याला सॉमिल असे म्हणतात. या सॉमिलच्या पाठीमागे ओपन फील्डमध्ये पर्शियन शिपायांची कवायत सुरू होती. पर्शियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग म्हणजे ते त्यांची प्रॅक्टिस करत होते, त्यांची कवायत सुरू होती. अत्यंत सुंदर असा छान असा दिवस होता आणि या मुलाला असं वाटत होतं की शाळेतून बाहेर यावं आणि पूर्ण दिवस शाळेबाहेरच घालवावा असं त्याला वाटत होतं. त्याच्या शिक्षकांनी त्यांना सगळ्यांना, वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना पार्टिसिपल्सवरती प्रश्न विचारणार आहे असं सांगितलं होतं आणि त्यातील याला एकही अक्षर येत नव्हतं, त्याचा अभ्यास झाला नव्हता. व्हेन आय पास द टाउन हॉल देअर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन रोड. जेव्हा मी टाउन हॉलच्या समोरून गेलो, टाउन हॉलच्या समोरून जाताना मला काय दिसलं? देअर वॉज अ क्राऊड. मला तिथे गर्दी दिसली. क्राऊड म्हणजे काय? गर्दी दिसली. इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड. त्या बुलेटिन बोर्डच्या समोर मला थोडीशी गर्दी दिसली. बुलेटिन बोर्ड म्हणजे काय? तर जिथे सूचना, नोटिफिकेशन्स लावल्या जातात ना, त्याला बुलेटिन बोर्ड असे म्हणतात. त्या बुलेटिन बोर्डच्या समोर मला गर्दी दिसली. फॉर द लास्ट 2 years ऑल अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. मागच्या 2 वर्षापासून आमच्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट बातम्या आहेत त्या तिथूनच तर येत होत्या. त्या नोटीस बोर्डवरूनच त्या सगळ्या वाईट बातम्या इथून आम्हाला कळत होत्या. आय थॉट माय सेल्फ. मी विचार केला, मला वाटलं असं. व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. आता काय घडलं असेल? व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. आता काय घडलं असेल? मागच्या 2 वर्षापासून तर इथूनच आपल्याला वाईट बातम्या कळत आहेत, पण आता इतकी गर्दी झाली आहे, आता काय घडलं असेल असं मला वाटलं. Then, as I hurried by as fast as I could go, the blacksmith watcher who was there with his apprentice reading the bulletin called after me.
आणि मी घाईघाईने तिथून जात असतानाच मी इतक्या फास्ट जात होतो, मला शक्य होईल तेवढा फास्ट मी तिथून जात होतो. मला जाता ॲज फास्ट ॲज आय कुड गो, म्हणजे मला जाता येईल तितक्या फास्टमध्ये मी तिथून जात होतो. पण तिथे एक ब्लॅकस्मिथ होते. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार एक होते तिथं गृहस्थ. वॉचर म्हणजे वॉच ठेवणारे. आणि हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस म्हणजे जो नवीन शिकायला आलेला असतो त्याच्याबरोबर ते सगळेजण बसले होते. ब्लॅकस्मिथ आणि वॉचर हे दोघे बसले होते नवीन एका शिकायला आलेल्या मुलासोबत. ॲप्रेंटिस म्हणजे नवीन शिकणारा मुलगा किंवा व्यक्ती. रीडिंग द बुलेटिन, तो बुलेटिन म्हणजे तो बोर्ड वाचत बसले होते. त्यांनी सगळ्यांनी मला बोलवलं. कॉल्ड आफ्टर मी. डोंट गो सो फास्ट बॉय. ते काय म्हणतात की इतक्या भरभर तू जाऊ नकोस. डोंट गो सो फास्ट बॉय. यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. तुझ्याकडे आणखी भरपूर वेळ आहे, तू आरामात पोहोचशील, तू हळूहळू जा, असं ते सांगत होते. त्यांनी हाक मारली, मला हाक मारली आणि त्यांनी काय म्हणाले की अरे बाळा, तू इतक्या का फास्ट जातो आहेस, तू आरामात शाळेत पोहोचशील. यू हॅव प्लेंटी ऑफ टाईम, तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी. आणि मला असं वाटलं की ते माझी थट्टा करत आहेत, चेष्टा करत आहेत. अँड रीच्ड मिस्टर हॅमल्स लिटिल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. आणि असं करत करत मी जोरात पळत गेलो आणि मी कुठे पोचलो? मिस्टर हॅमल्स यांच्या लिटिल गार्डनमध्ये. मिस्टर हॅमल सरांच्या या छोट्याशा गार्डनमध्ये मी पोचलो. आउट ऑफ द ब्रेथ म्हणजे श्वास भरपूर घेणे किंवा खूप जास्त भरभर श्वास घेणे, दम लागणे. असं दम लागत लागत मी तिथे पोचलो, असं तो मुलगा सांगतोय. पुढे काय होतं बघा. अनयुजली वेन स्कूल बिगेन, म्हणजे नेहमी तर काय व्हायचं, जेव्हा शाळा सुरू व्हायची, देअर वॉज अ ग्रेट बसल. तिथे सगळीकडं गोंधळ असायचा, कलाहल माजलेला असायचा किंवा गडबड गोंधळ असायचा. विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट. कुठंपर्यंत तो गोंधळ ऐकू यायचा? रस्त्यावरती या सगळ्या गोंधळाचा आवाज येत असे नेहमी. अनयुजली म्हणजे नेहमी असं शक्यतो होत होतं की जेव्हा शाळा सुरू व्हायची, वेन स्कूल बिगॅन, शाळा सुरू झाली की ते सगळीकडं गडबड गोंधळ कलाहल असायचा. बसल म्हणजे आणि या सगळ्याचा आवाज स्ट्रीट म्हणजे रस्त्यापर्यंत यायचा. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द डेस्क, काय काय आवाज असायचे? ते डेस्क उघडणे आणि झाकणे म्हणजे ते उघडझाप करण्याचा जो आवाज आहे डेस्कचा तो यायचा. लेसन्स रिपीटेड इन युनिसन, आणि एकत्र म्हणलेले जे लेसन्स आहेत एका सुरात जेव्हा आम्ही लेसन म्हणतो त्या लेसनचा सुद्धा आवाज यायचा. व्हेरी लाऊड अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल. हे सगळे आवाज तर जोरात येतच होते, पण शिवाय टीचरांनी जेव्हा एखादी रुलर टेबलवरती रॅप केली म्हणजे एखादी रुलर टेबलवरती आदळली, पट्टी जर आदळली तर त्याचासुद्धा आवाज बाहेर येत असे. बट नाव इट वॉज ऑल सो स्टिल. पण आता सगळंच एकदम शांत होतं. इतकं सगळं स्टिल म्हणजे स्तब्ध, शांत असं होतं, असं तो मुलगा सांगतोय. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेस. मिस्टर हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयर्न रूलर अंडर हिज आर्म. जेव्हा मी माझ्या वर्गमित्रांना पाहिलं खिडकीतून, तेव्हा ते सगळे आपापल्या जागेवर शांतपणे बसले होते आणि मिस्टर हॅमल हे नेहमीप्रमाणे त्यांची जी छडी आहे ती घेऊन खालीवरती करत होते. विथ हिज टेरिबल आयर्न रूलर अंडर हिज आर्म, हाताखाली ती छडी घेऊन ते चालत होते. लोखंडाची त्यांची जी रूलर आहे ते घेऊन ते चालत होते. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. मला यायला उशीर झाला होता, त्यामुळे मला काही करून ते दार उघडावंच लागणार होतं आणि सर्वांसमोर खजील होऊन किंवा थोडंसं गिल्ट फील होऊन मला क्लासमध्ये जावंच लागणार होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश्ड अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तुम्हाला कल्पना असेल की मी किती मला चुकीचं वाटत होतं किंवा आय ब्लश्ड अँड हाऊ आय फ्रायटन, मला किती भीती वाटत होती याची तुम्ही कल्पना करू शकता. तुम्हाला कल्पना असेल की मी किती घाबरलेलो आणि ओशाळलो असेल, असं तो मुलगा सांगतोय. बट नथिंग हॅपन, पण असं काहीही झालं नाही. मिस्टर हॅमल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. मिस्टर हॅमल यांनी मला पाहिलं आणि अत्यंत दयाळूपणे मला म्हणाले. काय म्हणाले ते? गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स, वी वेअर बिगिनिंग विदाउट यू. तू पटकन तुझ्या जागेवरती जाऊन बस, आम्ही तुला सोडून या सगळ्या गोष्टींची सुरुवातसुद्धा केली आहे. म्हणजे अभ्यासाला आम्ही तुला सोडून सुरुवातसुद्धा केली आहे. वी वेअर बिगिनिंग विदाउट यू, आम्ही सुरुवात केली आहे. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी बेंचवरून जंप घेतला आणि मी डेस्कवरती बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटिल ओव्हर माय फ्राईट,
आय सॉ दॅट आवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. आणि जेव्हा हे सगळं झालं, मी जेव्हा क्लासमध्ये गेलो, तेव्हा क्लासमध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की हे जे आमचे शिक्षक होते त्या शिक्षकांनी काय घातलं होतं, हिरवा कोट घातला होता, ब्युटिफुल ग्रीन कोट घातला होता, परिधान केला होता. हा कोट ते नेहमी घालत नसत, त्यामुळे त्याला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. तो काय सांगतो, वेन आय गॉट लिटिल ओव्हर माय फ्राईट, माझी भीती जेव्हा थोडीशी निघून गेली, आय सॉ दॅट आवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट, टीचरांनी ग्रीन कोट घातला आहे असं माझ्या लक्षात आलं. हिज फ्रिल्ड शर्ट अँड द लिटिल ब्लॅक सिल्क कॅप ऑल द एम्ब्रॉयडर्ड. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी घातलेली हॅट, तो ड्रेस आणि त्यांचा शर्ट, हे सगळं एम्ब्रॉयडरी केलेलं होतं, सजवलेलं होतं. दॅट ही नेवर वोर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. आणि हे जे शर्ट होता किंवा हा जो ग्रीन कलरचा कोट होता, तो कोट आमचे हॅमेल सर फक्त काही खास कारण असेल तरच ते घालत असत. शक्यतो केव्हा घालत ते, प्राईज डेजला, म्हणजे पारितोषिक वितरणावेळेस आणि इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी वेळेस ते हे वापरत असत. Besides, the whole school seemed so strange and solemn, but the thing that surprised me most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. याशिवाय सरांनी घातलेले जे ड्रेस होता, जे कपडे होते ते तर वेगळे असे वाटतच होते मला, पण याशिवाय आज पूर्ण शाळाच मला वेगळी आणि अशी वेगळी वाटत होती, शांत अशी वाटत होती, गंभीर काहीतरी घडलं आहे अशी वाटत होती. स्ट्रेंज अँड सोलम, वेगळी आणि गंभीर अशी मला शाळा वाटत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज मी मोस्ट, ज्या गोष्टीने मला खूप जास्त सरप्राईज केलं ती गोष्ट कोणती होती की मागच्या बेंचेसवरती, बॅक बेंचेसवरती गावातील गावकरी बसले होते. द विलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक अवरसेल्स, आमच्याप्रमाणेच शांतपणे गावातील गावकरी तिथे बसले होते. ओल्ड हॉसर विथ हिज 3 कन्सर्न हॅट, 3 टोकं असलेली त्यांची हॅट घालून ओल्ड हॉसर काका तिथे बसले होते, ओल्ड हॉसर बसले होते. द फॉर्मर फॉर्मर म्हणजे पूर्वीचे, होऊन गेलेले माजी मेयर म्हणजे महापौर, माजी महापौर तिथे बसले होते. द फॉर्मर पोस्टमास्टर म्हणजे माजी पोस्टमास्टरसुद्धा तिथे बसले होते. अँड सेव्हरल अदर बिसाइड्स, आणि याशिवाय अजूनही लोक तिथे मागच्या बेंचेसवरती बसली होती. एव्हरीबडी लुक्ड सॅड, आणि प्रत्येकजण दुःखी वाटत होते, शांत असे बसले होते सर्वजण. वाईल आय वॉज वंडरिंग अबाउट इट ऑल, मी या सगळ्यांचा विचार करत असतानाच मिस्टर हॅमेल माउंटेड हिज चेअर अँड इन द सेम ग्रेव्ह अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड. आणि मला या गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं, आणि तितक्यात मिस्टर हॅमल यांनी एक खुर्ची घेतली आणि ते त्यांच्या जागेवरती जाऊन बसले. विथ अ ग्रेव्ह अँड जेंटल टोन, अत्यंत गंभीर परंतु मवाळ आवाजामध्ये, म्हणजे हळू आवाजामध्ये, ते जसं ज्या पद्धतीने मला बोलले त्याच पद्धतीने ते पुढे म्हणाले. काय म्हणाले पुढे मिस्टर हॅमल? माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. माझ्या मुलांनो, विद्यार्थ्यांनो, हा जो लेसन मी आज तुम्हाला शिकवणार आहे तो खूप शेवटचा आहे, म्हणजे हा लास्ट लेसन असेल. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ एल्सेस अँड लोरेन. बर्लिन इथून असा आदेश आला आहे, ते काय सांगतात की बर्लिन इथून असा आदेश आला आहे की यापुढे एल्सेस आणि लोरेन या दोन्ही ठिकाणी हा तास घेतला जाणार नाही आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिनमधून ही ऑर्डर आली आहे टू टीच ओनली जर्मन लँग्वेज तुम्हाला शिकवली जाईल असं सांगितलं गेलं आहे. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो, उद्या हे जर्मन भाषा शिकवण्यासाठी नवीन शिक्षक येतील. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन, फ्रेंच शिकण्यासाठीचा हा तुमचा शेवटचा तास आहे किंवा हे लेक्चर शेवटचं आहे असं ते सांगतात. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह, तुम्ही पूर्ण प्राणपणाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणे, अटेंड म्हणजे लक्ष देणे.
तर ते शिक्षक सांगतात की बर्लिनहून असा निरोप आला आहे किंवा अशी आज्ञा आली आहे की यापुढे एल्सेस आणि लॉरेन या येथील शाळातून केवळ जर्मन भाषेतून शिक्षण दिले जाईल आणि त्यामुळे तुम्हाला जर्मन भाषा आता शिकवायची आहे, फ्रेंच भाषा नाही, असं ते सांगतात. व्हॉट अ थंडरक्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. आणि या गोष्टींचा माझ्यावर किती परिणाम झाला, किती भयानक होती ही गोष्ट. ओ ओ ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. म्हणजे हेच सगळे जे शब्द होते ते त्यांनी मला सांगितले होते. आणि आय हॅड पुट अप ॲट द टाउन हॉलजवळील वार्ता फलकावरती या गोष्टी मी बघितल्या होत्या, पाहिल्या होत्या, असं त्या मुलाला आठवतं. माय लास्ट फ्रेंच लेसन, माझं शेवटचा फ्रेंचचा धडा, फ्रेंच भाषेतील धडा. वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आणि या फ्रेंच भाषेचा जो आम्ही अभ्यास करत होतो त्याचं आता शेवटचं लेक्चर आलं तरी पण मला ते लिहायचं कसं हे सुद्धा माहिती नव्हतं. आय शुड नेवर लर्न एनी मोर. मी कधीही त्याचा जास्त अभ्यास केलाच नाही. आय मस्ट स्टॉप देअर देन. आणि मग मला तिथे थांबायलाच पाहिजे होतं. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, फॉर सिकिंग बर्ड्स एग्स ऑर गोईंग स्लायडिंग. अशा पद्धतीने तो मुलगा काय सांगत आहे की हा आज फ्रेंच लँग्वेजचा लेसन शेवटचा शिकवणार आहे सर, त्यानंतर फ्रेंच लँग्वेज आपण शिकणार नाही आणि आपल्याला ती कधी शिकावी लागणार नाही, आपल्याला इथंच थांबलं पाहिजेल आहे. आत्तापर्यंत मी भरपूर शिकलो असतो, या गोष्टी मी भरपूर शिकलो असतो, परंतु मला याचं वाईट वाटतं आहे की मी तो अभ्यास केला नाही, असं तो मुलगा सांगतो आहे. I was for not learning my lessons, for seeking birds eggs or going sliding on the सार इथे मी स्लायडिंग करण्यासाठी जात होतो. त्यानंतर पक्ष्यांचे अंडे पाहण्यासाठी मी जात होतो, पक्ष्यांची अंडी शोधण्यासाठी सार नदीच्या काठावरती भटकण्यासाठी मी जात होतो. माय बुक्स दॅट हॅड सीम्ड सच अ न्यूसन्स अ वाईल ॲगो सो हेवी टू कॅरी. माय ग्रामर and my history of sense were old friends now that I couldn't give up. तो काय सांगतो मुलगा की मला जी त्रास देणारी अशी पुस्तकं वाटत होती, मला जी त्रास देणारी पुस्तक वाटत होती, जी मला ने-आण करण्यासाठी सुद्धा जड वाटत होती, अशी पुस्तकं म्हणजे माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ सेन्स, संतांची चरित्रे आणि व्याकरणाचं पुस्तक, हे मला आता त्रास देणारं जे वाटत होतं ते आता येणार नाही आहे. अँड मिस्टर हॅमल टू द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे दॅट आय शुड नेवर सी हिम अगेन. आणि मिस्टर हॅमलसुद्धा आता परत जाणार आहेत आणि ते आता येणार नाहीत, पुन्हा कधीही भेटणार नाहीत, असं त्याला वाटत होतं. मेड मी फॉरगॉट ऑल अबाउट हिज रूलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज. या सगळ्या गोष्टींचा मला इतका त्रास होत होता की आज लास्ट लेक्चर आहे, आता आपले शिक्षक आहेत ते आता जाणार आहेत, पुन्हा कधीही ते भेटणार नाहीत, या विचाराने मला खूप त्रास होत होता. आणि त्यांचा ते जे रूलर आहे, तो लोखंडी रूलर आहे, हिज रूलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज, ते कसे क्रँकी आहेत. क्रँकी म्हणजे वेगळेपणा, विक्षिप्तपणा त्यांच्यामध्ये जो आहे तो विक्षिप्तपणा, आणि त्यांची रूलर, या दोन्ही गोष्टी कडक मला वाटायच्या, त्यांची भीती वाटायची, ती भीतीसुद्धा आता निघून गेली, असं तो मुलगा सांगतोय. पुअर मॅन. इट वॉज इन अनअवर ऑफ this last lesson that he had put on his fine Sunday clothes, and now I understood why the old men of the village were sitting there in the black of the room. तो पुढे काय सांगतो बघा. आता हे शेवटचं लेक्चर होणार होतं, त्यांचे शिक्षक ते हॅमल सर जे आहेत ते आता जाणार होते. तो मुलगा पुढे सांगतोय की पुअर मॅन म्हणजे बिचारे सर, आजच्या या शेवटच्या लेक्चरसाठी इट वॉज इन अनअवर ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स. त्यांनी असे कपडे घातले होते, असं त्याला कळतं की आज ते शिक्षक थांबणार आहेत, निवृत्ती घेणार आहेत, म्हणून त्यांनी असे कपडे घातले होते. अँड नाऊ आय अंडरस्टूड, आता मला कळालं, वाय द ओल्ड मेन ऑफ द विलेज वेअर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. त्या रूममध्ये शेवटच्या बेंचवरती गावातले गावकरी कशासाठी बसले होते हे सुद्धा मला आता कळालं. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी. आणि त्यामुळे कशामुळे बसले होते की त्यांना सॉरी म्हणायचं होतं. टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. ते कधीही शाळेत गेले नव्हते, यासाठी त्यांना
गिल्ट फील होत होतं, परंतु त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं, परंतु ते आता काही करू शकत नव्हते. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग आवर मास्टर फॉर हिज 40 इयर्स ऑफ फेथफुल सर्व्हिस. आमचे जे शिक्षक होते मिस्टर हॅमल यांच्या 40 वर्षाच्या प्रामाणिक सेवेसाठी त्यांना धन्यवाद देण्यासाठी म्हणून हे सगळे गावकरी आले होते. अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट ही वॉज देअर्स नो मोर. आणि त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी ते सर्वजण शाळेत आले होते. इथंपर्यंतचा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहू. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की हा जो मुलगा आहे तो शाळेत जातो. ज्या दिवशी तो शाळेत जातो त्या दिवशी त्यांच्या शिक्षकांचा मिस्टर हॅमल यांचा शेवटचा दिवस असतो फ्रेंच लँग्वेज शिकण्याचा. बर्लिनहून असा आदेश आलेला असतो की या सर्व एसेल्स आणि लॉरेन येथील शाळातून केवळ जर्मन भाषेतूनच शिक्षण दिलं जाईल असा आदेश आलेला असतो. आणि दुसऱ्या दिवशी नवीन शिक्षक येणार असतात, त्यामुळे हे शिक्षक मिस्टर हॅमल यांचं काम समाप्त होणार असतं. आणि इथंपर्यंत आता आपण पाहिलेलं आहे. वर्गामध्ये त्यांच्या शाळेतील गावकरी येऊन थांबतात. त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांनी 40 वर्षे केलेल्या अविरत प्रयत्नांसाठी त्यांना ते धन्यवाद देण्यासाठी तिथे आलेले असतात. इथंपर्यंत आपण पाहिलेला आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण यातील वर्ड मिनिंग्स पाहूया. ड्रेड म्हणजे भीती वाटणे. स्कोल्डिंग म्हणजे रागावणे. चिरपिंग म्हणजे चिवचिवणे. सॉमेल म्हणजे लाकडाची गिरणी किंवा लाकडाचा कारखाना. ड्रिलिंग म्हणजे कवायत करणे. क्राऊड म्हणजे गर्दी. बुलेटिन बोर्ड म्हणजे सूचना फलक. हरीड म्हणजे घाई केली. अप्रेंटिस म्हणजे नवशिक्या किंवा नव्याने शिकण्यासाठी आलेला असणारा व्यक्ती. प्लेंटी ऑफ टाईम म्हणजे खूप वेळ, भरपूर वेळ. बसल म्हणजे गोंधळ, कलाहल, कलकलाट. युनिसन म्हणजे एका सुरात. रॅपिंग म्हणजे आदळणे, आपटणे एकमेकांवर. टेरिबल म्हणजे भयानक अशी. ब्लश्ड अँड हाऊ आय फ्रायटन म्हणजे घाबरलो, हे तर माहिती आपल्याला. ब्लश्ड म्हणजे ब्लश याचा अर्थ आहे हाऊ आय ब्लश्ड, मी किती शर्मिंदा झालो किंवा ओशाळलो, ओशाळणे. ब्लश म्हणजे ओशाळणे. फ्रायटन म्हणजे घाबरणे. एम्ब्रॉयडर्ड म्हणजे नक्षीकाम केलेला, भरतकाम केलेला. इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी वेळेस. स्ट्रेंज अँड सॉलम म्हणजे स्ट्रेंज म्हणजे वेगळी आणि विचित्र, वेगळी आणि गंभीर. सॉलम म्हणजे गंभीर. फॉर्मर म्हणजे पूर्वीचे. माजी. मेयर म्हणजे फॉर्मर मेयर म्हणजे माजी महापौर. ग्रेव्ह अँड जेंटल म्हणजे गंभीर आणि मवाळ. अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देऊन ऐकणे. थंडरक्लॅप म्हणजे भयंकर अशी बातमी. न्यूसन्स म्हणजे त्रासदायक वाटणारी, नकोशी वाटणारी. क्रँकी म्हणजे विक्षिप्त वागणे. फेथफुल सर्व्हिस म्हणजे विश्वासाची नोकरी किंवा विश्वासाने केलेलं काम. रिस्पेक्ट म्हणजे आदर. अशा पद्धतीने यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहिले. हे वर्ड मिनिंग्स तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.